गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय का शमीची पानं आणि मांजराची फुलं गणपती बाप्पाला वाहतात? गणपती बाप्पाला सेंदूरच का? सेंदुराच्या किंवा जास्वंदाच्या फुलाप्रमाणे त्याचा लाल रंग का? भला मोठा गणपती बाप्पा, वाहन मात्र छोटंसं उंदीर. याच्या मागे काही रहस्य आहे का? काहीतरी कारण निश्चितच असेल. आणि म्हणून हा उंदीर म्हणजे साधा सुद्धा उंदीर नव्हे, हा एक परमप्रतापी शापित गंधर्व आहे. काय बरं या गंधर्वाची कथा? म्हणून आपल्याला गणेश पुराण ऐकायलाच हवं. गणेशाची व्रत, गणेशाला आवडीच्या वस्तू, गणेशाला अर्पण केलेल्या जाणाऱ्या वस्तू, मोदकच काय? मोदक म्हणजे काय? गणपतीची आयुध, यातही काही रहस्य असेल? या सगळ्यांच्या बाबतीत सविस्तर जाणण्याकरता लवकरच घेऊन येत आहोत आम्ही शिरोडे परिवार, लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे आयोजित ही गणपती महापुराण कथा. लक्षात येत आहे 16 जुलै 2025. गणपतीच्या आवडीच्या वस्तू, गणपतीच्या आयुध, गणपतीचं वाहन, गणपतीचा नैवेद्य, गणपतीचं स्वरूप, याबद्दल तर आपण या गणेश पुराणात जाणून घेणारच आहोत. ही गणेश पुराण हे 5वं वर्ष लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे आणि शिरोडे परिवार यांच्याकडनं आयोजित ही कथा. हे 5वं वर्ष गणेशाचं आहे. योगायोग बघा, अण्णांच्या हातून या 40गाव तालुका, जळगाव जिल्हा, महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवपंचायतनाची स्थापना या कळंबेश्वर महादेव मंदिरामध्ये झालेली. महादेव, विष्णू, गणपती, सूर्यनारायण आणि जगदंबा दुर्गा या 5ही देवतांची शास्त्रानुसार पंचायतन प्रतिष्ठा या कळंबेश्वर महादेव मंदिरामध्ये झाली. आणि योगायोगाने या पंचायतनांच्या 5 कथा दरवर्षी अण्णा या आयोजित करतात. पहिली विष्णूची भागवत कथा झाली, दुसरी सूर्यनारायणाची सूर्यवंशी रामांची कथा झाली, तिसरी शिवपुराण झालंय, चौथी देवी भागवत झालं. आणि हे 5वं वर्ष आहे गणेश पुराणाच्या संबंधित. आणि गणपती बाप्पाचं हे पंचायतनाची कथा पूर्ण होती. 5 वर्ष या कथेला पूर्ण होत आहेत. आणि या 5 वर्षाचं कर्तृत्व आणि दातृत्व याला अण्णा हे या ठिकाणी यांच्या माध्यमातून ही कथा आपल्याला ऐकायला मिळते. हेच ते पंचायतनाचं महादेव मंदिर, ज्याच्यामध्ये कळंबेश्वर महादेव, विघ्नहर्ता गणपती बाप्पा, आदिशक्ती दुर्गा आणि भगवान महाविष्णू, श्री सूर्यनारायण, अशा पद्धतीने ही पंचायतनाची प्रतिष्ठा आणि पंचायतनाची कथा ही गणेश पुराण कथा 16 जुलै 2025 ते 22 जुलै 2025 जवळच येऊन पोहोचते. गणपती बाप्पाचे अनेक रहस्य यात ऐकायला मिळणार आहे. कथेचं ठिकाण शेवंताई, तिरंगा पुलाजवळ, खानदेश कट्टा हॉटेलच्या समोर, स्पंदन हॉस्पिटलच्या बाजूला, अण्णांच्या निवासस्थानी भव्य दिव्य ही कथा आयोजित होणार आहे. कथेची वेळ मात्र विसरू नका. दुपारी 4 ते संध्याकाळी 7. आणि संध्याकाळी कथा समाप्तीनंतर रोज महाप्रसादाचा आनंद घ्यायला विसरू नका. हा गणेशाचा महाप्रसाद आहे, याचा आनंद अवश्य घ्या. कथेचं ठिकाण लक्षात ठेवा. कथेची वेळ दुपारी 4 ते 7. कथा समाप्तीनंतर भोजनाचा महाप्रसाद हा गणपती बाप्पाचा प्रसाद आहे. हे 5ही वर्ष असं सुरू आहे बरं का श्रोता. 5 वर्षापासून हा अव्याहत ज्ञानदान आणि अन्नदानाचा जो प्रवाह आहे हा अखंडित अण्णांनी सुरू ठेवलेला. कशा करता? अहो, स्वर्गवासी कमल काकू सौभाग्यवती, कमल काकू लक्ष्मण शिरोडे यांच्या या 5व्या वर्षाच्या पुण्यस्मृती निमित्ताने ही 5वी कथा आहे. रोज अन्नदान आणि ज्ञानदान ही कथा त्या माऊलीच्या मोक्षा करतात. तिला या पंचायतनाची कृपा व्हावी आणि मोक्षस्थान मिळावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि या गणेश पुराणाच्या श्रवणाचा आनंद घेऊया. जय गजानन गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्रीमद गणपती गजानन भगवान की जय.